नमस्कार. माँ सरस्वती आणि श्री गणेशाला वंदन करून मी माझ्या वक्तव्याला सुरुवात करतो. मित्रांनो, तुमच्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. मी नाशिक विभागामधून पायघन रामेश्वर. आंधळ्याला काठीचा आधार असतो, पण जो विचाराने अंध होतो त्याला विचारांचाच आधार असतो. मग हा विचारांचा आणि मार्गदर्शनांचा आधार घेऊन त्याने स्वतःच्या कर्तृत्वामध्ये बदल करून, स्वतःच्या वागणुकीमध्ये बदल करून या विश्वाला आपलं काहीतरी देणं लागतं म्हणून प्रयत्न करायचे असतात. पण जर त्याला ह्याही विचारानं कळलं नाही तर आपल्या सर्वांच्या मनामध्ये असलेला अस्तेचा विषय म्हणजे भगवान परमात्मा, मग याच्याकडे आपण विनंती करतो की भगवंता वाट दिसू दे गा देवा. आणि हाच विषय आपल्या सर्वांसमोर मांडण्यासाठी मी आलोय. मित्रांनो, मी ज्यावेळेस माझ्या घरामध्ये बसलेला असतो, मी माझ्या मोबाईलमध्ये उचकत असतो, बघत असतो की एका मुलाने आपल्या बापाची हत्या केली. आणि एवढ्यात माझ्या कानावरती एक आवाज येतो, अर्वाच्य भाषेत कोणीतरी आपल्या वडिलांना शिव्या दिल्याचा आवाज. मी बाहेर जाऊन बघतो तर एक तरुण नशेच्या धुंदीमध्ये आपल्या वडिलांना शिवीगाळ करत असतो, आपल्या बायकोला हाणमार करत असतो. आणि हे बघत असताना मग मला प्रश्न पडतो की माझ्या देशातला युवक कुठे चाललाय? अरे, ज्या देशामध्ये स्वामी विवेकानंदांसारख्या थोर पुरुषांनी जन्म घेतला, त्यांच्या विवेक विचारांचं काय? त्यांचे विवेक विचार आत्मसात करायला आजचा तरुण तयार आहे का? आणि एवढंच नाही तर हाच तरुण मला नंतर कॉलेज समोर एखाद्या मुलीची छेड काढताना दिसतो. हाच तरुण मला दिल्लीत झालेल्या बलात्काराच्या ठिकाणी दिसतो. आणि हाच तरुण मला कोपर्डीमध्ये पुन्हा एकदा दिसतो. मग मला असं वाटायला लागतं, मग मी देवाकडे हात जोडून प्रार्थना करतो की देवा, हा कुविचारांचा पाठ संपू दे गा देवा. आणि आता तरी माझ्या युवकाला विवेकाची वाट दिसू दे गा देवा. हे झालं युवकांचं. पण आज शेतकऱ्यांची ही परिस्थिती अगदी तशीच आहे. माझ्या देशातला शेतकरी कुठे चाललाय? भारत स्वतंत्र झाला, हरित क्रांती झाली, सर्व गोष्टी उत्पन्न वाढलं, पण उत्पन्नाचा दर अजूनही तिथेच राहिला. अरे, महागाईचा दर हा भूमितीय गतीने वाढत गेला, पण शेतकऱ्याच्या उत्पन्नाचा भाव हा गणितीय गतीने वाढला. आता प्रश्न असा पडतो की मग शेतकरी आत्महत्या का करतो? अरे, प्रश्न पडण्याची गरजच नाही, कारण आत्महत्या करण्याचं ठोस कारणच हे आहे की शेतकऱ्याला उत्पन्नातून त्याचा खर्च भागवता येत नाही. त्याच्या मुलीच्या लग्नासाठी त्याला सावकाराच्या दारावरती जाऊन उभं राहावं लागतं आणि सावकार त्याला तिथून हाकलावून लावतो. त्यावेळेस माझा शेतकरी बांधव एवढा हाताचा कासरा घेऊन आपल्या नरड्याचा फास देतो. त्यावेळेस मला म्हणावंसं वाटतं, थांबव रे देवा आता तरी हे. समृद्धीच्या घाटावरती शेतकऱ्यालाही बसू दे गा देवा. शेतकऱ्यालाही समृद्धीच्या घाटावरती बसू दे गा देवा. आणि बळीराजाच्या राज्याची वाट दिसू दे गा देवा, वाट दिसू दे गा देवा. एवढंच नाही मित्रांनो, आज आपण सर्वजण 18 वर्ष पूर्ण करून आपल्या नागरिकत्वाची जिम्मेदारी पूर्ण करण्यासाठी आज सक्षम आहोत. आणि आज आपण मतदान करण्यासाठी सक्षम आहोत. आपले आई वडील, आपले पूर्वज यांनी सर्वांनी आपला मतदानाचा अधिकार गाजवला, पण आज मला माझ्या या मतदानाचा अधिकाराचा कुठेतरी खेद वाटतो की मी अशा व्यक्तींना मतदान करतोय की जे स्वतःच्या स्वार्थासाठी या राजकारणात प्रवेश केलाय. समाजाच्या हिताची त्यांना कसलीच काळजी नाही. आज मतदाराच्याच बोटाने मतदाराचा गळा कापतायत. यावेळेस मग मला देवाकडे मागणी घालावी वाटते, देवा, माझ्या बांधवांना, माझ्या मतदार बांधवांना आता तरी सुज्ञ होऊ दे आणि त्यांना स्वतःच्या अस्तित्वाची, स्वतःच्या हक्काची वाट दिसू दे, वाट दिसू दे. एवढंच नाही मित्रांनो, आज समाजामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली ही खूप भीषण परिस्थिती आहे. 2000 रुपयांना विकत घेतलेलं मत 50 खोके विषय ओकेपर्यंत जातं. मग मला पुन्हा एकदा देवाकडे मागावं वाटतं की देवा, माझ्या देशातल्या ह्या घाणेरड्या राजकारण्यांना आता तरी विकासाची वाट दिसू दे गा देवा, विकासाची वाट दिसू दे गा देवा. अरे, समाजामध्ये तेढ निर्माण करतात हे, हिंदू मुस्लिमांचे दंगे लावतात हे, गोध्रा प्रकरण झालं, भीमा कोरेगावांचं मराठा आणि दलित बांधवांमध्ये झालेला संघर्ष असेल, हा कशामुळे झाला? याला जिम्मेदार कोण? सरकार. आणि समाजामध्ये निर्माण झालेलं तेढ, अरे आता तरी हे संपवा कुठेतरी. यामुळे देशाची प्रगती रोखली आहे. मग मला देवाकडे पुन्हा एकदा मागणी करावी वाटते, देवा, समाजाला एकमेकाची साथ असू दे गा देवा. आणि आता तरी समाजाला बंधुत्वाची वाट दिसू दे गा देवा. जाता जाता मला NSS गीतातलं एक फार छान असं गीत आठवतं. कुठलं? माणुसकी धर्माचा अर्थ जाणतो, श्रमनिष्ठा हे पवित्र तीर्थ मानतो, हृदयातून समतेचा निर्भय अभिमान, ज्ञान बनो कर्मशील कर्मज्ञानवान. धन्यवाद.